आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरातील हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर मुंढवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत 2 युवकांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तब्बल 1,08,800 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 12 वाजता करण्यात आली. मुंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शिवाजी जाधव आणि पोलीस अंमलदार योगेश राऊत यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात 2 युवक बंदी असलेला नायलॉन मांजा ओळखीतल्या लोकांना विक्रीसाठी येणार आहेत. माहितीची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना याची कल्पना दिली आणि तपास पथकासह त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला. छापा टाकल्यावर दोन्ही युवकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे आयुष राहुल शिंदे वय 20 वर्षे राहणार ससाणे नगर अरिहंत रेसिडेन्सी शिंदे निवास हडपसर पुणे व यशराज विजय दिवेकर वय 20 वर्षे राहणार हिंगणे गल्ली भैरवनाथ मंदिराजवळ हडपसर पुणे अशी आहेत. त्यांच्याजवळून मोनोफिल गोल्ड कंपनीचा नायलॉन मांजा असलेले रील सापडले. पर्यावरण आणि पक्ष्यांसाठी अत्यंत घातक असलेला हा मांजा शासनाने बंदी घातलेला आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 1,08,800 रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 313/2025 असा गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 223(3)(5) तसेच पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 5 आणि 15 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पा, पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या अधिपत्याखाली मुंढवा पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक गुन्हे बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानो, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, पोलीस हवालदार शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, राहुल मोरे, योगेश गायकवाड, पोलीस अंमलदार योगेश राऊत, रुपेश तोडेकर, स्वप्नील रासकर यांच्या पथकाने केली.